मावळच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये जानवी देशपांडे नावाच्या एका उत्साही महिलेची सुंदर स्वप्न बाग होती। जानवीची बाग रासायनिक खतांवर नव्हे तर गांडूळ खत आणि सेंद्रिय शेतीवर आधारित होती। गांडूळ तिच्या बागेचे मातीचे सैनिक होते, जे मातीला सुपीक आणि भुसभुशीत ठेवत असत। गेल्या काही महिन्यांपासून जानवीच्या बागेत एक विचित्र समस्या सुरू झाली होती। झाडांची टवटवी कमी झाली आणि माती घट्ट होऊ लागली। रोज दिसणारे गांडूळ अचानक दिसेनासे झाले। काही वेळा तिला अर्धवट खाल्लेले चिकट स्त्रावाने वेढलेले गांडूळ दिसत, पण शिकारीचा माग नव्हता। जानवी या अदृश्य संकटाने अस्वस्थ झाली होती। एका पावसाळी संध्याकाळी बागेतील ओलसर मातीची तपासणी करत असताना जानवीला एका विटांच्या ढिगाऱ्याजवळ एक अनोखा काळा चमचमणारा प्राणी दिसला। तो सुमारे 10 इंच लांब, चपटा आणि रिबीनसारखा होता। त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य त्याचे डोके, जे हातोड्याच्या आकाराचे होते। विजेरीचा प्रकाश टाकून पाहिल्यावर तिला एक भयानक सत्य दिसले। तो काळा कृमी शांतपणे मातीतून बाहेर आलेल्या एका जाड गांडुळाजवळ पोहोचला। त्याने आपल्या शरीराने गांडुळाला वेढले आणि आपल्या शरीरातील चिकट विषारी स्त्राव त्याच्यावर सोडला। काही क्षणातच गांडूळ निष्क्रिय झाले। यानंतर त्या हॅमरहेड वर्मनं आपल्या पोटाकडील भागातून मुखनलिका बाहेर काढून अचानक एन्झामाइन सोडलं। पाहता पाहता गांडूळचं शरीर द्रवात रूपांतरित झाले आणि तो शिकारी तो द्रवरूप गांडूळ शोषून घेऊ लागला। जानवीला हे दृश्य पाहून आपल्या मातीचे सैनिक कसे मारले जात आहेत हे स्पष्ट झालं। हा तिच्या बागेतील गांडुळांचा काळ संकट होता। तिने लगेचच इंटरनेटवर शोध घेतला आणि हा प्राणी हॅमरहेड वर्म असल्याचं कळलं, जो मूळचा आशियाई असून गांडुळांचा मोठा शिकारी आहे। या व्यतिरिक्त तिला ही माहिती मिळाली की या वर्मला कापल्यास प्रत्येक तुकड्यातून नवीन वर्म तयार होतो। जानवीने रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक उपाययोजना सुरू केल्या। ती रोज रात्री विजेरी घेऊन गस्त घालायची आणि जिथे हॅमरहेड वर्म दिसायचा त्याला मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करायची। तिची ही लढाई सोपी नव्हती, पण ती थांबली नाही। काही आठवड्यांच्या अथक प्रयत्नानंतर बागेतील हॅमरहेड वर्म्सची संख्या कमी झाली। हळूहळू तिचे गांडूळ सैनिक पुन्हा मातीत दिसू लागले आणि मातीला पुन्हा भुसभुशीतपणा आला। जानवीने परिसरातील लोकांना या परदेशी शिकारीबद्दल सावध केले। या अनुभवातून तिला हे शिकायला मिळालं की निसर्गाच्या साखळीत आलेला कोणताही अनोळखी जीव संपूर्ण परिसंस्थेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो आणि आपल्या बागेला वाचवण्यासाठी सेंद्रिय मार्गांनी त्याला सामोरे जाणं गरजेचं आहे।